देतो आणि जय भारत जय महाराष्ट्र. यांना माहितीच आहे की पालखी म्हणजे काय असतं ते. तर तुम्हालाही किंवा असं पालखीलाच आम्ही गावी येतो, कारण की गावी कोण नाही सध्या. आजी हे 3. तर तुम्हाला दाखवतो मी माझ्या इकडचा व्ह्यू. आणि गाव आहे, गारवा आहे, आपल्या मुंबईसारखं नाही एकदम ऊन लागतंय. बोला. हॅलो, आम्ही पिंपर या गावी चाललो आहे. आमच्या चंडकी समुदायाची पालखी येणार आहे. त्याच्यासाठी मी, माझी लाडकी सून, लाडकी नात, लाडका मुलगा असा आमचा हा परिवार आज पिंपर गावी, तालुका ग्वागर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र माझा राज्य, देश माझा भारत, हिंदुस्तान. आता या वर्षी 8 मार्चला होणाऱ्या भारत न्यूझीलंडमध्ये आज आमचा नंबर भारत देशाचं नाव उज्ज्वल करणार अशी आम्ही चंडी समुदायाच्या वतीने साक्षी देतो. आणि जय भारत जय महाराष्ट्र, जय पिंपर, जय रत्नागिरी वरची वाडी. जनार्दन मोरे सहर्ष स्वागत करीत आहे. सर्व ग्रामस्थ मंडळींना नमस्कार नमस्कार नमस्कार. पिंपर वासियांना नमस्कार नमस्कार. 9 तारखेला आमच्या घरी आमची पालखी, 9 तारखेला पालखी वरच्या वाडीमध्ये येणार आहे. तरी सर्वांनी आनंदामध्ये नाचत गाजत साजरा करायचा आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. का मी आमच्या गाडीतून चाललेलो आहे. आमच्या नातीला आता भूक लागलेली आहे. आज ती चांगली मस्त एन्जॉय करत चाललेली आहे. आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबत आहोत. आता मी इथे जय हिंद जय महाराष्ट्र. सो गाईज, सकाळचे वाजले 7. नजारा तुम्ही बघू शकता. आपण आलो आहे मानगावच्या पुढे, जरा नाश्ता करायला म्हणून थांबलो आहे. पालखीचा सोहळा आहे. सगळं कोकणवासियांना माहितीच आहे की पालखी म्हणजे काय असतं ते. तर तुम्हालाही हा अनुभव मी या ब्लॉगमधून दाखवायचा प्रयत्न करेन. मी, माझी वाईफ, माझे छोटंसं बाळ आणि माझे वडील असे आम्ही चाललेलो आहोत. ही आपली गाडी आहे. आता बघू शकता काय. साठी लोक खूप पैसे देऊन बाहेर देशात जातात, पण हा आपल्याला असा वारसा भेटला आहे जे आपण एन्जॉय करतोय. चला भेटूया पुढे. करतोय नाश्ता आणि मग बोलतो तुमच्याशी.
वेळेचा बोललेला बोलला तुला. सो गाईज आपण पोचलोय आपल्या गावी पिंपर. मस्त प्रवास होता, खूप छान वाटलं. खूप टाईम नंतर आपण प्रवास केलेला आहे इतका लांबचा. तुम्हाला जर मी व्ह्यू दाखवतो, या गावचं पूर्ण प्रॉपर माझा रस्ता आहे. इकडे आपली गाडी पार्किंग लावलेली आहे. आपलं घर तिथे खाली आहे. गाडी आहे आपल्या घराजवळ, गाडी जात नाही. पण सध्या ते घर बंद आहे, ते साफसफाई वगैरे करायची आहे. कारण की मेमध्येच किंवा असं पालखीलाच आम्ही गावी येतो, कारण की गावी कोण नाही सध्या. आजी पण आजारी असते म्हणून ती मुंबईला असते. चला पालखीची तर तयारी करूच. पालखीची मीटिंग उद्या आहे. कसं आणायचं काय आणायचं ते डिस्कस होतं त्या मीटिंगमध्ये. गाडी पार्क तर व्यवस्थित झालेली आहे. आपण भेटूया मग थोड्याच वेळात. थोडा नाश्ता पाणी करतो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला जरा माझ्या गावचा टूर करवतो. ठीक आहे, बाय बाय. पिशवी कोणाला? दुधाची पिशवी कोणा? काशवी 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 बघ गाईस, फक्त तुम्ही व्ह्यू बघा. अरे तू जाना, ती म्हशी दरवाजा खोलायला पाहिजे. चल पाणी येईल. आता आम्ही इथं घर बंद आहे त्याचं काम आहे आता. हा गाव आहे. त्याचं हॅलो, हा गाव आहे गाव. घर बंद आहे, त्याचं आपल्याला करायचं आहे ओपन आणि साफसफाई. भेटूया थोड्याच वेळात. साफसफाई करून माझं घर दाखवतो. हे माझ्या काकाचं घर आहे आणि ह्या व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू, अंगण आणि हे बघा, हे याला म्हणतात स्वर्ग. चला येत आहे का स्वर्गात? गाईस आपली साफसफाई झालेली आहे घरची. आता दुपारचे वाजलेले आहेत 3. तर तुम्हाला दाखवतो मी माझ्या इकडचा व्ह्यू. एकदम भारी व्ह्यू आहे. तुम्ही मागेही बघू शकता. एकदम गाव म्हणजे गाव, कोकण चुमा. तुम्हाला जमलं नाही जमलं तरी कोकण ट्रिप करा. गोवा जशी करता तशी एक कोकण ट्रिप करा. बघा किती मस्त वाटेल तुम्हाला. कोकणात मे महिन्यात तर खूपच मजा असते म्हणा. आंबे, फणस, काजू. पण त्या व्यतिरिक्त शिमग्याला तर खूपच मजा असते. तुम्ही या कधी शिमग्याला अनुभवा. मी तसंच तुम्हाला आता तर ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच किती मजा मस्ती वगैरे चालणार आहे. कारण की शिमगा म्हटला की कोकणवासियांचा जीव की प्राण. बघा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. माझ्या घरचा जायचं रोड आहे, गाडी तिथे पार्क केली. आता तुम्हाला दाखवतो माझा घराचा रस्ता. असा सुंदर रस्ता आहे माझ्या घरी जायला. माकडं खूप झालेत त्यामुळे आम्हाला आंबे वगैरे तर कमीच मिळतात. हे माकडं, वानर सगळे तेच खाऊन जातात. पक्षी, खूप विविध प्रकारचे पक्षी आहेत इथे. त्यांचे आता तर इकडे एक माकड होतं, तुम्हाला दाखवलं असतं बट आता तो नाही दिसत आहे मला. पण ठीक आहे, जाऊ द्यात. आपण वळूयात माझ्या घराच्या दिशेने. तर मंडळी, हा आहे मेन रोडच्या आतमध्येच रोड आहे तसंही. आणि जिथून असं आलं की ही एक छोटंसं दार आपण म्हणू शकतो किंवा काही. तुम्हाला हे असं आमचं डोंगरासारखं आहे घर, म्हणजे आतमध्ये. इथून वरून रस्ता जातो. हे खाली असं घर आहे आमचं. हे जे समोर दिसतं ते माझं गावचं घर आहे. प्रशस्त नाही आहे पण ठीक आहे. आमचं बंगलो नाही म्हणू शकत तुम्ही, पण आहे. चिरा मातीचं घर आहे.
ही सगळी बाग आमची आहे. हा आंबा आहे, खूप जुना आंबा आहे, म्हणजे माझ्या लहानपणापासूनच आहे तो. आता खूप वर्ष झाली त्या झाडाला, म्हणजे मला जेवढी वर्ष झाले त्यावढेच, त्याच्यापेक्षा जास्त कदाचित ते वर्ष झाले त्या आंब्याच्या झाडाला. आणि खूप मोठं झाड. आणि या आंब्याच्या झाडाखाली आम्ही इथे बसायचो, म्हणजे चटई टाकून एकदम आरामात मजा. तेव्हा हे घर नव्हतं, तिथे एक आमचं जुनं घर होतं. पण आता याची मजाच वेगळी आहे. ह्या झाडाची सावली बघा ना तुम्ही, केवढं मोठं झाड आहे, केवढं प्रचंड मोठं. हे आता रिसेंटली एक झाड लावलं आहे आंब्याचं, हे काजूचं झाड आहेत. काजू सध्या अजून लागले नाही आहेत, छोटं झाड आहे. हे 4 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी लावलं होतं. हे सगळं साफ करायचं आहे, आमची देवी येणार आहे तर हे सगळं साफ करावं लागतं आम्हाला. टूर ही मागची पडवी आहे, हे मागचं आहे. हे वॉशरूम जसं की बाहेरच असतं. यातून खालून पण येऊ शकतो आपण. हा आहे मेन एंट्रन्स. आता अंगण सारवलंय. अरे यार, हे कट करावं लागेल, माझी बायको मॅक्सीमध्ये. इकडे एक आहे एंट्रन्सला, तिथे एक घर आहे. हे वडील झोपले, जाऊ द्यात. एक घर, एक कसं सेम रूम आहेत, असं काही नाही आहे. ही पडवी आहे, तिथे मोरी आहे. आणि नॉर्मल किचन कौलाचं. आणि तुम्हाला जसं सांगितलं, तिथून आपण पुढे गेलो होतो, तिथून वरती गेलात की मेन रोड. असं आहे घर. आता घरात कोण नाही आहे. आपण इथून आलो होतो, इथून जाऊया दुसऱ्या एका घरात. इथे आजी झोपायची, ह्याला माच्या बोलतात. खूप जुनं आहे, सागवान लाकडात आहे. आणि प्रत्येक घरात ना असं व्ह्यू आहे प्रचंड मस्त मोठा. ही बाग आहे आमची. ठीक आहे, स्टे ट्यून. भेटूयात आपण थोड्याच वेळात. आता तर तुम्हाला टूर तर दिला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक आणि कमेंट करा जर आवडली तर व्हिडिओ. आणि शिमगा म्हटल्यावर की मजा असते, तर तुम्हाला परत एकदा सांगतो. बाय. सॉरी मित्रांनो, खूप काम असल्यामुळे काय व्लॉग करायला मिळालं नाही. आता मग आत्याच्या घरी स्टे करणार आहे, बिकॉज तिकडे थोडं खूप घाण झाले, त्यामुळे आत्याच्या घरी आम्ही स्टे करणार आहे. बाहेर तर काय तुम्हाला युजली काय दिसणार नाही, पण अशी असते रात्र. आणि कोकणामध्ये आवाज हे येतच राहतात, चिरचिर चिरचिर. तर भेटूया उद्या. बाय, गुड नाईट. सो गाईज, तुम्हाला मला एक दाखवायचं होतं, तुम्हाला एक दाखवायचं होतं कोकणातली रात्र. आणि रात्री आपल्या मुंबईमध्ये तर काहीच नाही दिसत, ढगात, म्हणजे आकाशात काहीच नाही दिसत. पण तुम्ही बघू शकता आता ते तर एरोप्लेन आहे कुठला तरी, ते जाऊ द्यात. बट एव्हा हे स्टार्स खूप दिवसानंतर पाहिलेत मी, खूप म्हणजे ॲटलिस्ट 1 इयरनंतरच मला दिसत आहेत. दिसत आहेत की नाही माहीत नाही, बट यप, हे स्टार्स आहेत, खूप सारे स्टार्स आहेत. मजा येते. स्टार्ट. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? आता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि मी आणि माझा भाऊ चाललो आहे खरेदी करायला बाजारात.
तळी नावाचं एक जागा आहे, शिंगाळ तरी हे बाजारपेठ आहे. तर तिकडे चाललेलो आहे आम्ही. सकाळ सकाळ इतकं ऊन पडलंय पण छान आहे, थंडावा आहे, गारवा आहे. आपल्या मुंबई सारखं नाही एकदम ऊन लागतंय. तर आपण भेटूया तळीला. चला बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. आपण आता आज आहे पालखीचा दिवस. पालखी आणायला वडील गेलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या वाडीतनं आमच्या वाडीत पालखी आणतात. आता नैवेद्याची तयारी करते माझी काकी. काजू कापते खिरीसाठी. हे ओले काजू आहेत. आणि हे आमचं घर. हां हे वाजवाले.
आहे